पदाधिकारी हे नाही उभे जे आहेत त्यांना सगळ्यांना जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, आज विधानसभेच्या निवडणुकांचा शेवट परवा दिवशी 5 वाजता सगळा प्रचार थांबणार. जेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी सभा घेतोय, महाराष्ट्राशी बोलतोय, माझं म्हणणं मांडतोय, मत मांडतोय. आणि माझी बहुतेक भाषणं मला असं वाटतं की तुम्ही टेलिव्हिजनवरती नाही तर युट्यूबवरती नाही तर मोबाईलवरती कुठेतरी सगळीकडे पाहिली असतील. आणि सारखे सारखे काही नवीन नवीन विषय येत नसतात. खरं तर आता शेवटच्या ज्या सभा आहेत या शेवटच्या सभांमध्ये येऊन तुमचं फक्त दर्शन घेणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. असे कमी मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मी एका मतदारसंघामध्ये 2-2 सभा घेतल्यात. त्यातला हा एक मतदारसंघ आहे आमच्या दिनकर रावांचा. त्यातली एक सभा आत्ता आहे आणि ही माझं भाषण संपलं की पुढची सभा लगेच तिथे दुसरीकडे आहे. दिनकरराव कुठे आहेत? मी आता दिनकररावांना सांगितलं, म्हटलं तुम्ही पुढच्या सभेला जा आणि तिकडे भाषण सुरू करा. म्हणून मी तुमची परवानगी मागतोय की त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी. धन्यवाद. तुमचं बोलणं झालंय ना? अजून आहेत? नाशिक देवळाली मोहिनी जाधव, नाशिक पूर्व प्रसाद सानप आणि नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर काशीनाथ बेंगाळ. तुमची भाषणं झाली आहेत? तुम्ही तिघे आता पुढच्या सभेला जा, मी येतो. तिथेही लोक थांबली असतील ना. महाराष्ट्राचे अनेक विषय असे आहेत आपल्या घोषणा थांबल्या तर मी बोलू शकीन. मला फक्त आपल्याला कल्पना द्यायची आहे, जाणीव करून द्यायची आहे आणि आपण कुठेही गाफील न राहता न विसरता गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण झालं हे 20 तारखेला मतदान होईपर्यंत विसरू नका. ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलं हे भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आजपर्यंत कधीही कोणी पाहिलं नाही. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने पाहिलं.
याची सुरुवात 2019 पासूनच्या निवडणुकीपासून त्याचा निकाल लागला तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मी आज फक्त तुमच्या समोर काही फरक सांगण्यासाठी इथे उभा आहे की मी कशा प्रकारचा विचार करतो आणि बाकीचे लोक कशा प्रकारचा विचार करतात. दोन 2019चा निकाल लागल्यानंतर लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, कारण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी नको होती. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं, कारण त्यांना शिवसेना भारतीय जनता पक्ष नको होता. अगदी सरळ होतं. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणालाही न सांगता, तुमचा कोणालाही विश्वासात न घेता, आधी कोणत्याही गोष्टी न बोलता